नमस्कार नक्षत्रप्रेमी लोक हो. आजच्या उपाय केला विवाह झाला या मालिकेतल्या 75व्या केस स्टडीच्या बाबतीमध्ये माहिती देताना मला खूपच आनंद होत आहे. आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की माझ्या उपायाने विवाह झाला अशा आतापर्यंत 74 केस स्टडीचं मी व्हिडिओ बनवल्या. आजची 75वी मोठी व्हिडिओ, म्हणजे आता बरेच दिवस मी छोट्याच व्हिडिओ बनवतो, शॉर्ट व्हिडिओ बनवतो. आज खूप दिवसांनी मी 75वी व्हिडिओ असल्यामुळे ही मोठी, म्हणजे थोडीशी मोठी व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे थोडासा वेळ द्या. या व्हिडिओमध्ये पण काही विशेष आहे ते समजावून घेण्यासाठी थोडासा वेळ द्या. आणि फार काही मी लांबवणार नाही, अगदी म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये ही व्हिडिओ कशी पूर्ण करता येईल असा माझा प्रयत्न आहे. मानवी जीवनामध्ये अनेक समस्या येतात, त्याच्यामध्ये विवाह होत नाही, विवाहाला विलंब होतो, ही एक समस्या आहे. आणि ही समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. याच्यामध्ये मी दरवेळेला सांगतो 95% श्रेय हे ज्यांनी उपाय केले त्यांचे आहे आणि 5% योग्य तो उपाय सांगण्याचे श्रेय मी फक्त माझ्याकडे घेतो. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या ओळखीच्यामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये जर का कोणाचा विवाह होत नाही अशी जर का समस्या असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती फक्त एक मेसेज करा आणि तिथे शब्द लिहा विवाह. मानवी जीवनाला ज्या काही त्रास देणाऱ्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये विवाह ही एक समस्या आहे. मी फक्त विवाहाच्या समस्यांचं निराकरण करतो असं नाही, तर करिअर असेल, आरोग्य असेल, विविध प्रकारच्या समस्यांचं सुद्धा मी निराकरण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. युट्यूबवरती मी पहिली व्हिडिओ 7 नोव्हेंबर 2018 प्रसिद्ध केली. तिथपासून आज 700 व्हिडिओपर्यंतचा माझा प्रवास होत आलाय आणि लवकरच मी 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा पार पाडणार आहे. आज चलत जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे. जयसिंगपूर शिरोळ या कोल्हापूर तालुक्यातील 1993 साली जन्माला आलेल्या, मे 1993 मध्ये जन्माला आलेल्या मुलीचा विवाह जमत नव्हता. तिने स्वतः संपर्क करून मला यासाठी उपाय विचारला. जन्मकुंडली पाहून जे काही मी तिला उपाय सांगितले ते या सर्व उपाय या मुलीने श्रद्धापूर्वक केले आणि या मुलीने मला लिहून कळवलेले. मी तिला विनंती केली होती की जर का हे सगळं जर का तू ऑडिओ रूपामध्ये जर का मला पाठवशील तर त्याचा खूप चांगला फायदा होईल. आणि त्याप्रमाणे तिने ऑडिओ रूपामध्ये हे सगळं मला कळवलेलं आहे आणि ती ऑडिओ आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर, तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं त्यासाठी मी तुमची खूप ऋणी आहे. माझ्या लग्नासाठी मी तुम्हाला काही दिवसापूर्वी मेसेज केले होते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व उपाय केले आणि फॉलो केले आणि माझं लग्न झालं. तुम्ही सुरुवातीला मला 121 अर्थविशेष अभिषेक सांगितले होते, त्याप्रमाणे मी फॉलो केले. पण अपुरी माहिती असल्यामुळे 5 टाइम्स मी अभिषेक केले, पण त्याचं फळ मला नाही मिळालं. पुन्हा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, त्यावर तुम्ही मला 2 उपाय सांगितले. फर्स्ट रुक्मिणी स्वयंवरचे 18 पारायण, दुसरं मीन्स ओपल खड्याची अंगठी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे देखील उपाय केले. रुक्मिणी स्वयंवरचे व्हिडिओ पाहून मी नोट्स काढले, रुक्मिणी स्वयंवरचे पुस्तक आणले, संकल्प केला व तुमचे रुक्मिणी स्वयंवरचे व्हिडिओ पाहून कानामध्ये कॉर्ड घालून रुक्मिणी स्वयंवरचे पुस्तक वाचायला सुरुवात केली व 5वा पारायण सुरू असतानाच माझं लग्न झालं व मला हवा तसा जोडीदार मिळाला. लग्न झाल्यावर मला टाईम भेटेल तेव्हा मी पारायण पूर्ण केले व त्याचं उद्यापनही केले. ज्यांच्या लग्नासाठी अडचणी येत आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छिते, त्या मुलांनी आणि मुलींनी स्वतः प्रयत्न केले तर, श्रद्धा आणि इच्छाशक्ती ठेवली तर तुमचं लग्न ही नक्की होणार. व मार्गदर्शनासाठी नितीन जोंगळेकर सर तर आहेतच. धन्यवाद. मुलीचे वैवाहिक जीवन आनंदाचे असावे, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि हा आशीर्वाद मी तिला या व्हिडिओ पूर्ण करताना देत आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा संदेश या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका. येत्या 25 जूनला अंगारकी चतुर्थी आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी ज्यांना कोणाला 121 अथर्वशीर्ष म्हणायचे आहेत त्यांनी त्याचे जरूर पाठ करावेत. सकाळी 9 वाजल्यापासून हे आपण पाठ करायला सुरू करू शकता. अजूनपर्यंत नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा. आपल्या जीवनातल्या कुठल्याही समस्येबद्दल व्हॉट्सअपवर संपर्क करून, व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेज करून मला सांगा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.